आणि या सगळ्या संदर्भात शिवसेना भाजपची युती होणार की नाही या सगळ्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे। त्यांनी काय म्हटलंय, त्यांची काय भूमिका आहे तीही जाणून घेऊया। सर्व जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पालकमंत्र्यांची बैठक घेतली होती आणि युती करा असा आदेश दिला होता। नेमकी भाजपची भूमिका काय ह्याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर सुधीर मुनगंटीवार आहेत। सर, सांगू शकाल की मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला आणि युती होणार का? मागच्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला आठवत असेल की युतीच्या संदर्भामध्ये बोलणी झाली आणि रावसाहेब दानवे आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचे नेते युती करणार होते। पण निवडणुकीचा अर्ज भरण्याची जी तारीख होती ती 29 होती आणि युतीच्या संदर्भातला निर्णय 27 झाला। 2 दिवसांमध्ये स्थानिक स्तरावर युती करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागला। काही नगर परिषदमध्ये युती झाली, जसं काल मी बघितलं की नरखेडमध्ये युती होती। तर अशा काही ठिकाणच्या युती झाल्या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या। आम्ही या निवडणुकीत जास्त पूर्वतयारी करतोय, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना सूचना केल्या की मुंबई महानगरपालिका असेल की जिल्हा परिषद असेल या ठिकाणी शक्यतोवर युती करूनच आपण घडवायला हवी निवडणूक। आणि त्या दृष्टीने उद्या रावसाहेब दानवेजी आमचे जे माननीय प्रदेश अध्यक्ष आहे ते आल्यानंतर माननीय मुख्यमंत्रीजी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी अशी बैठक होईल। युतीच्या संदर्भामध्ये जी काही पॉलिसी आमची आहे त्या पॉलिसीनुसार मग चर्चा सुरू होईल, पण युती व्हावी ही आमची मनापासून इच्छा आहे। पण ही चर्चा कशी होणार? जिल्हा पातळीवर त्यांना अधिकार दिले जाणार आहेत की जिल्हा पातळीवर जिल्हा युनिट चर्चा करणार? नाही, उद्या एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय प्रदेशाध्यक्ष सर्व एकत्र बसल्यावर साधारणतः काही चर्चा मुंबईत होतील, काही चर्चा स्थानिक स्तरावर होतील। कोणती पंचायत समिती कोणाला द्यायची, कोणता महानगरपालिकेचा वाढ कोणाला द्यायचा, तो मुंबईवरून अंदाज बांधता येणार नाही ना। शेवटी चंद्रपूरमध्ये एखादी महानगरपालिका आहे, त्या वार्डाबद्दल इथं प्रदेश अध्यक्ष असेल किंवा शिवसेनेचे प्रमुख असेल यांना कशी माहिती होऊ शकेल?